पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। वायव्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पुढील 7 दिवस पावसाचं जोरदार धुमशान असण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। तर कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। आज दुपारपासूनच कोल्हापुरात चांगलंच ढगाळ हवामान झालं, तर दुपारी 3 नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला। पुढील आठवडाभर कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असेल। 8 ते 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय। आजपासून पुढील आठवडाभर महाराष्ट्रासह पूर्वोत्तर राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्यानं पुढचे 3 दिवस बिहार, महाराष्ट्र, गोवा, आसाम, दिल्लीमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। या आठवड्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज असून पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल। देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील आठवडाभर मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, तर महाराष्ट्रात येत्या 3 दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाडा, कोकण आणि गोवा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या भागातील नागरिकांनी अतिवृष्टीचा विचार करून प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलंय। 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान आज दुपारपासूनच कोल्हापुरातील हवामान एकदम बदललं। ढगाळ आणि पावसाळी हवामान होऊन दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी तासभर जोरदार पाऊस झाला, त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झालंय। आज पंचगंगेची पाणी पातळी 13 फूट 5 इंचावर आली असून केवळ 2 बंधारे पाण्याखाली आहेत।